मित्रांनो, यूएस आणि इराण यांनी सलग दुसऱ्या दिवशी आपापले अटॅक्स थांबवले आहेत. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑइल हे 8% घसरून $90 जवळ आले आहे. तसेच काल मार्केटने खूप चांगली रॅली सुद्धा दाखवली. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट असे बिझनेस न्यूज डिस्कस करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी पिव्होट पॉइंट सुद्धा चेक करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे मित्रांनो फोन पे बद्दल. तर फोन पेचे FY26 चे रिझल्ट मध्ये एक विचित्र कॉन्ट्रास्ट दिसत आहे. कंपनीचा रेव्हेन्यू 11.5% वाढून तो 7,920 कोटी झाला आहे, जो की मागच्या वर्षी 7,105 कोटी एवढा होता. पण त्याच वेळी नेट लॉस तब्बल 62% वाढून 2,791.59 कोटी झाला आहे, जो मागच्या वर्षी 1,727 कोटी एवढा होता. या मोठ्या लॉस मागचं मुख्य कारण म्हणजे आरबीआयच्या नवीन गाईडलाईन्स. कारण त्यानंतर रेंट आणि तत्सम पेमेंट कॅटेगरीज मधून मिळणारं इन्कम पूर्णपणे बंद झालं आहे, जे की मागच्या वर्षी रेव्हेन्यूच्या तब्बल 17.89% एवढं होतं. यासोबत रिअल मनी गेमिंग ट्रान्झॅक्शन वरच्या गव्हर्नमेंट बॅन आणि UPI सबसिडरी सेन्सिटिव्ह बंद झाल्यामुळे सुद्धा अर्निंग्सवर परिणाम झालेला आहे. मित्रांनो, एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे कंपनीच्या लेंडिंग सबसिडरीचा रेव्हेन्यू दुपटीपेक्षा जास्त वाढून 945 कोटी एवढा झाला आहे. मित्रांनो, फोन पेचं उदाहरण दाखवतं की रेग्युलेटरी चेंजेस एका मोठ्या फिनटेक कंपनीच्या बॉटम लाईनवर किती मोठा परिणाम करू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अँड्युरिल बद्दल. तर मित्रांनो, US ची डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनी अँड्युरिल आता एका नवीन फंडिंग राऊंडसाठी इन्व्हेस्टर सोबत बोलणी करत आहे, ज्यामध्ये कंपनीची व्हॅल्युएशन जवळपास $100 बिलियन इतकी असणार आहे. मे 2026 मध्ये कंपनीची व्हॅल्युएशन $61 बिलियन होती, म्हणजे अवघ्या 2 महिन्यांमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. मित्रांनो, अँड्युरिल अनमॅन एरियल व्हेकल, सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकल आणि मिलिटरीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर बनवते आणि कंपनीने मे मध्ये सांगितलं होतं की तिचा 2025 चा रेव्हेन्यू दुपटीपेक्षा जास्त वाढून $2.2 बिलियन झालेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गव्हर्नमेंट कर्नाटकाबद्दल. तर मित्रांनो, कर्नाटकाचे IT आणि होम मिनिस्टर प्रियंक खरगे यांनी बेंगळुरू मधल्या एन्थ्रोपिकच्या ऑफिसला भेट दिल्यानंतर एक महत्वाची घोषणा केली आहे. कर्नाटक गव्हर्नमेंट आता सेंटर फॉर ई गव्हर्नन्स आणि होम डिपार्टमेंट सोबत 2 वर्किंग ग्रुप तयार करणार आहे, जे गव्हर्नन्स, एज्युकेशन आणि इनोव्हेशन मध्ये AI च्या वापरासाठी सर्वात महत्वाचे यूज केसेस शोधतील. गव्हर्नमेंटची योजना आहे की ई गव्हर्नन्स पासून आय गव्हर्नन्स म्हणजे इंटेलिजन्स ड्रिव्हन गव्हर्नन्स कडे वाटचाल करण्याची. यासोबत स्टुडंट, प्रोफेशनल्स आणि एंटरप्राइजेस साठी क्लाउड सर्टिफिकेशन प्रोग्राम सुरू करण्याचाही विचार करत आहे. मित्रांनो, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आता थेट ग्लोबल AI कंपनी सोबत गव्हर्नन्स पार्टनरशिप करत आहे आणि कर्नाटकाच्या या मूव्हमुळे बेंगळुरूचं ग्लोबल AI हब म्हणून असलेलं पोझिशन आणखी मजबूत होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो कोस्टा कॉफी बद्दल. तर मित्रांनो, कोस्टा कॉफी चालवणाऱ्या देवेनी इंटरनॅशनलने FY26 मध्ये इंडिया मधले स्टोर्स 220 वरून 198 पर्यंत कमी केले आहेत, जो गेल्या 5 वर्षातला पहिलाच डिक्लाइन आहे. पण याच वेळी रेव्हेन्यू 7% वाढून 212.5 कोटी झाला, जो की मागच्या वर्षी 198.5 कोटी होता. कंपनीने आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये एक्सपान्शन ऐवजी एक अधिक डिसिप्लिन आणि सिलेक्टिव्ह अप्रोच स्वीकारला आहे. हे दाखवतं की कंपनी आता नेटवर्क लेड ग्रोथ ऐवजी रेव्हेन्यू पर आउटलेट वाढवण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहे. एप्रिल 2025 मध्ये कोस्टा कॉफीच्या ग्लोबल CEO फिलिप यांनी इंडियाला कंपनीच्या टॉप 20 मार्केट्स पैकी एक म्हटलं होतं आणि पुढच्या काही वर्षात टॉप 5 मार्केट्स मध्ये येण्याची ते अपेक्षा व्यक्त करत आहे. मित्रांनो, स्टोर काउंट कमी होऊन रेव्हेन्यू वाढणं हे एक हेल्दी साइन दिसत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो HDFC बँक बद्दल. तर मित्रांनो, HDFC बँकच्या बोर्डने MSRDC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबतच्या डिपॉझिट अग्रीमेंटच्या इंटरनल रिव्ह्यू नंतर MD आणि CEO शशीधर जगदीशन आणि CFO श्रीनिवासन वैद्यनाथम आणि ग्रुप हेड रिटेल असेट अरविंद वोरा यांना वॉर्निंग लेटर पाठवले आहेत आणि प्रत्येकावर 1 लाखाचा पेनल्टी लावला आहे. 23 जुलैला झालेल्या बोर्ड मीटिंग मध्ये इंडिपेंडंट डिरेक्टरच्या एका स्पेशल डिसिप्लिनरी कमिटीने 2017 आणि 2021 मधल्या या डिपॉझिट अरेंजमेंटची तपासणी केली. बोर्डच्या मते हे प्रकरण बिझनेस ओव्हररीच होतं. यामध्ये कोणताही पर्सनल एनरिचमेंट किंवा इम्प्रॉपर मोटिव्ह नव्हता. तरीही RBIच्या डायरेक्शन्स पासून काही
डायव्हर्जन्स झाल्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आणि याची माहिती आरबीआयला कळवण्यात आली आहे. मित्रांनो, इंडियाच्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँक मधील टॉप मॅनेजमेंटला वॉर्निंग लेटर भेटणं ही एक सिरियस बाब आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या दृष्टीने ही घटना दाखवते की मोठ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये सुद्धा इंटरनल कंट्रोल्स किती महत्वाचा आहे. मित्रांनो, बँकच्या स्टॉकवर याचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट मर्यादित असला तरी पण गव्हर्नन्स ट्रॅक रेकॉर्डवर लक्ष ठेवणं आता गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ओरिएंट टेक्नॉलॉजीज बद्दल. मित्रांनो, ओरिएंट टेक्नॉलॉजीज लिमिटेडला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून सर्व्हरच्या सप्लायसाठी 76.2 कोटींचा परचेस ऑर्डर मिळाला आहे. हा ऑर्डर 18 आठवड्यात कंप्लीट करायचा आहे आणि यात 7 इयर OEM बॅक वॉरंटी सपोर्ट सुद्धा समाविष्ट आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा एकच ऑर्डर कंपनीच्या सर्व FY26 रेव्हेन्यूच्या 870.67 कोटींपैकी जवळपास 8.75% इतका आहे. हा ऑर्डर कंपनीच्या आधीच्या 400 कोटींच्या ऑर्डर पाईपलाईन मध्ये आणखी भर घालतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ओला इलेक्ट्रिक बद्दल. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिकचा स्टॉक प्राइस आपल्या ऑगस्ट 2024च्या पोस्ट लिस्टिंग हाय 157.40 पासून आतापर्यंत जवळपास 76% घसरून 37 रुपयावर आला आहे. या घसरणी मागे अनेक कारण आहेत. कंपनीचे व्हेकल व्हॉल्यूम Q1 FY26च्या 1,25,000 युनिट्स वरून Q3 मध्ये फक्त 32,000 युनिट्स पर्यंत घसरले आणि रेव्हेन्यू मध्ये 55% इयर ऑन इयर घसरण झालेले आहे. 2025 मध्ये ओलाचा मार्केट शेअर 35.5% वरून 16.1% पर्यंत घसरला, तर रजिस्ट्रेशन जवळपास 52% घसरून 1.97 लाख युनिट्सवर आले. ओला इलेक्ट्रिकचं हे उदाहरण दाखवतं की ईव्ही सेक्टरमध्ये फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज असून सुद्धा एक्झिक्युशन आणि प्रोडक्ट क्वालिटी कमी पडली तर कंपनी किती वेगाने कोसळू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मारुती ग्लोबल इंडस्ट्रीज बद्दल. मित्रांनो, मारुती ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेडला MSN लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कडून 5.9 कोटींचा सब कॉन्ट्रॅक्ट ऑर्डर मिळाला आहे. हा ऑर्डर 25 जुलैला मिळाला असून यात तेलंगणाच्या चदमपेट येथील MSNच्या युनिट 2 प्रोजेक्टसाठी स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन वर्क्स, रिटेनिंग वॉल्स आणि फॅब्रिकेशन आणि इतर संबंधित सिव्हिल वर्क्स यांचा समावेश आहे. मित्रांनो, 5.9 कोटींचा हा ऑर्डर तुलनेत लहान असला तरी फार्मा कंपनीजकडून येणारे असे कन्स्ट्रक्शन ऑर्डर दाखवतं की फार्मा सेक्टर मधली कॅपॅसिटी एक्सपान्शन सतत सुरू आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मुकुल अग्रवाल बद्दल. तर मित्रांनो, इन्व्हेस्टर मुकुल अग्रवाल यांचा स्मॉल कॅप कंपनीज मधला इंटरेस्ट सतत वाढत आहे. लेटेस्ट कन्फर्म डाटानुसार त्यांच्याकडे TAAL टेक मध्ये 8.92% स्टेक आहे आणि 13 जुलैला या स्टॉक मध्ये जवळपास 7% उसळी आली होती. यासोबतच हाइंड रेक्टिफायर सारखा त्यांच्या पोर्टफोलिओ मधल्या स्टॉक मध्ये सुद्धा मोठी वाढ बघायला मिळाली. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो फसाई बद्दल. तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने पेप्सी, रेड बुल, मॉन्स्टर, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट आणि इतर कंपनीजना दिलेल्या आदेशावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये या कंपनीजना त्यांच्या प्रोडक्ट वरून एनर्जी ड्रिंक हा लेबल काढून टाकण्यास सांगितले होते. यासाठी कंपनीजना 90 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. फसाईच्या मते त्यांनी एनर्जी ड्रिंकसाठी कोणताही ऑफिशियल स्टँडर्ड नोटिफाय केलेला नाही. मित्रांनो, एनर्जी ड्रिंक कंपनीसाठी हा एक मोठा रेग्युलेटरी चॅलेंज आहे, कारण त्यांचा संपूर्ण ब्रँड आणि मार्केटिंग हा इन्स्टंट एनर्जीच्या क्लेम भोवती उभा आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो IDFC बँक बद्दल. तर IDFC फर्स्ट बँकचे Q1 FY27 रिझल्ट कंपनीच्या इतिहासातील सर्वात चांगले ठरले आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स तब्बल 132.4% वाढून 1075 कोटी झाला, जो की मागच्या वर्षी 463 कोटी एवढा होता. नेट इंटरेस्ट इन्कम सुद्धा 21.1% वाढून 5,972 कोटी झालं आणि नेट इंटरेस्ट मार्जिन 25 बेसिस पॉइंट्स वाढून 5.96% झालं. मित्रांनो, बँकेचा कासा रेशो सुद्धा 48% वरून 50.8% पर्यंत वाढून मल्टी क्वार्टर हायवर पोहोचला आहे. रिझल्ट नंतर स्टॉक इंट्राडे जवळपास 10% वाढला आणि त्यामुळे मित्रांनो प्रायव्हेट बँक सेक्टरमध्ये HDFC बँक, ICICI बँक सारख्या लार्ज कॅप सोबत IDFC फर्स्ट बँक सारख्या मिड साइज ग्रोथ स्टोरीजवर सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो AU स्मॉल फायनान्स बँक बद्दल. तर AU स्मॉल फायनान्स बँकचे Q1 FY27 रिझल्ट मध्ये नेट प्रॉफिट 37% वाढून 796 कोटी झाला, जो की मागच्या क्वार्टरच्या तुलनेत 4% कमी होता.
नेट इंटरेस्ट इन्कम 32% वाढून 2,695 कोटी झाला आणि नेट इंटरेस्ट मार्जिन 59 बेसिस पॉइंट्सने वाढून 5.9% झालं. मित्रांनो, एयू स्मॉल फायनान्स बँकचे रिझल्ट दाखवतात की स्मॉल फायनान्स बँक सुद्धा आता कॉस्ट कंट्रोल आणि प्रोव्हिजन्स मॅनेजमेंट मध्ये मॅच्युअर होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो युएस आणि इराण बद्दल. तर युएसने रविवारी सलग दुसऱ्या दिवशी इराणवरचे अटॅक थांबवले आणि तेहराननेही तसंच केल्याचं सांगितलं जात आहे. ही कॉम्बॅट हिटर्स शुक्रवारपासून सुरू झाली. जवळपास 2 आठवड्यांच्या युएस स्ट्राईक नंतर जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधल्या शिपवरच्या अटॅकच्या रिटेलेशन मध्ये केले जात होते. पण मित्रांनो, तरीही परिस्थिती अजूनही प्रिशियस आहे, कारण वीकेंडमध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून फक्त 10 पेक्षा कमी कमोडिटी शिप्स गेल्या आहेत, जिथे वॉरच्या आधी दररोज जवळपास 100 कमर्शियल वेसल जात असत. त्यामुळे पॉज ही एक पॉझिटिव्ह सिग्नल असली तरी अजून फॉर्मल सीजफायर झालेली नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. हॉर्मुझ स्ट्रेटमधली शिपिंग ऍक्टिव्हिटी अजूनही खूप कमी आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवसासाठी पिवट पॉइंट डिस्कस करूया. मित्रांनो, निफ्टी 50 काल 23,995 वर बंद झाली. इंट्राडे हाय 24,011 आणि लो अंदाजे 23,896 होता. यावरून पिवट पॉइंट जवळपास 23,968 येतो, ज्याखाली सपोर्ट 23,925 आणि 23,853 वर आहे. तर वर रेजिस्टन्स 24,039 आणि 24,083 वर आहे. सेन्सेक्स काल 76,835 वर बंद झाला. इंट्राडे हाय 76,901 होता आणि लो अंदाजे 76,530 च्या आसपास होता. यावरून पिवोट जवळपास 76,756 येतो. सपोर्ट 76,611 आणि 76,387 वर असेल. तर रेजिस्टन्स 76,981 आणि 77,126 वर आहे. बँक निफ्टी कालच्या ब्रॉड बेस रॅली मध्ये बँकिंग सेक्टरच्या तेजीमुळे चांगला वाढला असावा. त्यामुळे 57,000चा झोन आता सपोर्ट आणि 58,000चा रेजिस्टन्स म्हणून बघता येईल. आज क्रूड ऑइलची डायरेक्शन आणि इराण वॉर पॉजचं पुढचं डेव्हलपमेंट मार्केटची दिशा ठरवणार आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.